मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यासाठी शेळीपालन योजना जी आहे ती सुरू आहे, तसेच 10 शेळ्या, 1 बोकड, 2 गाय किंवा 2 म्हैस हे कोणकोणत्या जिल्ह्यासाठी आहे, कोणता फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे, तसेच अनुदान किती आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार, तारीख किती आहे, तारीख संपत आली आहे की नाही, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच हा तुम्हाला फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा समजेल। त्यासाठी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण की अशाच व्हिडिओ आम्ही तुमच्यासोबत घेऊन येत असतो आणि त्या लवकरात लवकर तुम्हाला भेटतील, त्यासाठी आम्ही सबस्क्राइब करायला सांगत असतो। तर चला व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपाययोजना तसेच आदिवासी उपाययोजना अंतर्गत 10+1 शेळीगट पुरवठा करण्याबाबतचा हा नमुना तुम्ही पाहू शकता। हा अर्ज जो आहे तो अर्ज भरून द्यायचा आहे, कोणकोणत्या जिल्ह्यासाठी आहे हे पण आपण पाहणार आहे। त्यासाठी हा फॉर्म अगोदर कसा भरायचा हे आपण पाहूयात, ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा उजव्या साईडला तुम्हाला एक फोटो चिटकवायचा आहे। त्यानंतर अर्जदाराचे नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे, पत्रव्यवहाराचा पत्ता, तसेच तुमचा तालुका, जिल्हा, पिनकोड सगळे इथं तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचे वय तुम्हाला पूर्ण वर्षामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही इथं अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे का असेल तर होय वरती टिक करायची आहे, खून करायची आहे, अशी लागू असेल त्यावरती तुम्हाला अशी खून करावी लागेल। त्यानंतर कुटुंबाची सदस्याची संख्या, पुरुष महिला किती आहेत अशीच ही माहिती जी आहे ती टाकायची आहे। आणि याच्यामध्ये 6वा पॉईंट जर पाहिला तर अर्जदाराच्या मालकीची स्वतःची जमीन आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही टाकायचं आहे। त्यानंतर असेल तर एकर आणि गुंठ्यामध्ये त्याचा तपशील टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेल्या पशुधनाचा तपशील इथं तुम्हाला टाकायला लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवा। संख्यामध्ये संकरित गाय किती आहेत, गावठी गाय, शेतीकाम, ओढकाम किंवा शेळ्या मेंढ्या तुमच्याकडे जे असतील तर ते तपशील तुम्हाला द्यायचं आहे। जर अर्जदाराकडे वाडा असेल 8व्या नंबरचा पॉईंट तर होय नाही ते तुम्हाला लिहायचं आहे। 9व्या नंबरचा पॉईंट अर्जदार शेळीपालन विषयक प्रशिक्षण घेतलं असेल का, होय नाही ते वाचून तुम्हाला ही संपूर्ण माहिती जी आहे ती भरायची आहे। तर इथं कर्जासाठी बँकेचे नाव व शाखा असेल तर ही तुम्हाला सगळी माहिती इथं द्यायची आहे। आता खाली आल्यानंतर तुम्हाला इथं एक अर्जदाराची सही आणि कागदपत्रे कोणती अपलोड करायची आहेत, म्हणजेच कागदपत्रे याच्यासोबत जोडावायची कोणती आहेत तर फोटो, ओळखपत्राची सत्यप्रत म्हणजेच आधार कार्ड, दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला तुम्हाला इथं द्यावा लागेल, 7/12 व 8 उतारा आणि ग्रामपंचायत नमुना 8, प्रशिक्षण घेतले असल्यास तर प्रमाणपत्राची छायांचित्र तुम्हाला द्यायला लागेल इथं। त्यानंतर जातीच्या दाखल्याची सत्यप्रत, बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र, रोजगार कार्यालयाचे नाव, नोंदणी कार्डची सत्यप्रत तुम्हाला द्यायची आहे आणि अपत्य दाखला ग्रामपंचायत यांचा तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये भेटून जाईल। आणि ही सगळी तुम्हाला डॉक्युमेंट्स जोडून इथं स्वाक्षरी करायची आहे। तसेच हा तुम्हाला एक महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागातर्फे वैयक्तिक लाभ योजना निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांकडून घ्यायचा हा बंधनपत्र तुम्हाला द्यायचं आहे। ह्या बंधनपत्रामध्ये सांगितलेलं आहे अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना 10 शेळ्या व 1 बोकड गट वाटप योजनाचा हा बंधनपत्राचा नमुना तुम्हाला भरून तुमचा इथं नाव आणि तसेच इथं तुमचा जिल्हा टाकून, तालुका टाकून इथं वाचू शकता तुम्ही, शासनाने विहित केलेल्या पद्धतीस अनुसरून मला लागू असलेल्या 75% अनुदानावरती 10 शेळ्या व 1 बोकडची खरेदी करेन, म्हणजेच इथं 75% अनुदान आहे 10 शेळ्या व 1 बोकडसाठी, ही गोष्ट लक्षात ठेवा। अशा तऱ्हेने हा फॉर्म भरायचा आहे आणि इथं सही करून संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे इथं डॉक्युमेंटची लिस्ट हे जोडून घ्यायचं आहे। हे झालं 10 शेळ्या आणि 1 बोकडसाठी। आता पुढचा फॉर्म आपण पाहूयात। दुसरा फॉर्म तुम्ही पाहू शकता, 2 दुभत्या जनावरांचे गट वाटप करणे याबाबत आहे। हे पण जिल्हास्तरीय अनुसूचित जाती तसेच आदिवासी उपाययोजनांसाठी हा नमुना तुम्हाला भरायचा आहे, ज्यामध्ये इथं उजव्या साईडला मागील 3 महिन्याचा मध्ये पासपोर्ट आकाराचं रंगीत छायाचित्र उजव्या साईडला चिटकून इथं अर्जदाराचं नाव, पत्रव्यवहाराचा पत्रा, तसेच अर्जदाराचे वय, इथं दारिद्र्य रेषेखाली आहे का, सेम जे आपण मगाशी पाहिलं तशीच इथं माहिती जी आहे सगळी भरायची आहे। ह्यानंतर तुम्हाला इथं कागदपत्रे जी आहेत सेम मगाशी पाहिल्यानंतर जी कागदपत्रे होती तीच कागदपत्र या नमुन्यासुद्धा तुम्हाला जोडायची आहेत। यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला फक्त इथं हे शपथपत्र दुसरं असेल
ज्यामध्ये अनुसूचित जातींच्या लाभार्थ्यांना बंधनपत्र हे 2 दुधाळ जनावरांचे गट वाटप योजनेसाठी द्यावं लागणार आहे। तर इथं वैयक्तिक लाभ योजना निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांकडून हा बंधनपत्राचा नमुना तुम्हाला भरून द्यायचा आहे। तर हे इथं तुम्हाला नाव टाकायचं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा 75% अनुदान जे आहे ते 2 दुधाळ जनावरांचा गट खरेदी करण्यासाठी आहे। तर अशा प्रकारे हे अर्ज तुम्हाला खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून हे फॉर्म डाउनलोड करून तुम्ही फॉर्म भरून तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हे लवकरात लवकर जमा करा, कारण की शेवटची तारीख ह्याच महिन्याची शेवटची तारीख राहील। लवकरात लवकर हे फॉर्म जमा करायचे। तर आता हे कोणकोणत्या जिल्ह्यासाठी आहे हे आपण पाहूयात। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सातारा, सांगली, लातूर, बीड आणि बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यांसाठी ही योजना जी आहे ती सुरू आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा तात्काळ लाभ घेतला पाहिजे आणि हा फॉर्म भरून तुम्ही तिथं जमा करायचा आहे ग्रामपंचायतमध्ये। ची फॉर्मची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि लवकरात लवकर त्याच्यासोबत कागदपत्रे जोडून जमा करा। तर अशाच व्हिडिओ तुम्हाला आम्ही पोहोचवत असतो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।